बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 5,33,000 रुग्णांनी घेतला उपचार, तर 12,000 झाल्या शस्त्रक्रिया. पुन्हा एकदा सिद्ध झाला जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर रुग्ण नातेवाईकांचा विश्वास. महिलांच्या डिलिव्हरीत सिझेरियनचे प्रमाण जास्त ही चिंतेची बाब. जिल्हा रुग्णालयात 4,311 मुलं आणि 3,856 मुलींनी घेतला जन्म. मुलींपेक्षा मुलांची जास्त संख्या. साप, विंचू, कुत्रा चावल्याने 5,400 जणांनी घेतले उपचार. लॅब टेस्ट 6,71,880 जणांनी केल्या रक्ताच्या चाचण्या. नैसर्गिक मृत्यू, अपघात, अटॅक, आत्महत्या, खून, हाणामाऱ्या अशा घटनेतील उपचारादरम्यान 552 जणांचा गेला जीव. बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण सर, RMO बाह्यरुग्ण विभागाचे प्रमुख लक्ष्मीकांत तांदळे, स्त्री रोग विभाग प्रमुख डॉक्टर शेख फरीदा मॅडम, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य अधिसेविका मेट्रन रमागिरी, शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुवर्णा बेदरे यांच्यासह आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी पुढील प्रमाणे: संजय राऊत, डॉक्टर सुधीर राऊत, डॉक्टर सदाशिव राऊत, डॉक्टर प्रीतम लोध, डॉक्टर राठोड सर, डॉक्टर नितीन जोगदंड, डॉक्टर परमेश्वर पडे, डॉक्टर किरण शिंदे, डॉक्टर विजय कट्टे, डॉक्टर जाजू सर, डॉक्टर पूनम लोध, डॉक्टर मेंगडे मॅडम, डॉक्टर इलियास सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विविध वॉर्डात योग्य नियोजन करत आरोग्य सेवा दिली. बीड जिल्ह्यातील रुग्णांच्या हितासाठी पहिल्यांदाच बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी कॅथ लॅबची उभारणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्याला पहिला कोर्स बीडमध्ये जिल्हा रुग्णालयाअंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयात सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने पोस्ट बेसिक डिप्लोमा प्रॅक्टिक नर्सिंग या कोर्सला मान्यता देण्यात आली. तो गेल्या गत वर्षापासून सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने 20 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. जिल्हा रुग्णालयातील विविध तपासण्यामध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. एक्स-रे 46,276, सोनोग्राफी 43,710, ECG 21,186, CT स्कॅन 12,043, रक्त तपासण्या 6,71,880, तसेच रक्तपेढीत 5,668 रक्तपिशव्या जमा झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात रुग्णालयामध्ये 8,196 महिला प्रसूती झाल्या. त्यामध्ये 4,311 मुलांनी जन्म घेतला, तर 3,856 मुलींनी जन्म घेतला. मात्र यापैकी 4,567 सिझरिंग प्रसूती झाल्याने सिझरिंगचे प्रमाण जास्त असल्याची बाब चिंताजनक सध्या होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याचे महत्त्वपूर्ण योगदान. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण, RMO प्रमुख डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे, स्त्री